आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा देवाची जोडी मला विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा सर्व सुभाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुभाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुभाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम 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 जय जय चढतय 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 काय बरोबर संसारती केला पाठ मोरा संसारती केला पाठ मोरा नाही द्रव्यदार जया चित्ती संसारती केला पाठ मोरा संसारती केला पाठ मोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला शुभाशुभ नाही हर्षामर्षांगे शुभाशुभ नाही हर्षामर्षांगे जनार्दन जगी होऊन ठेला तुकामने देह दिला एक सरे तुकामने देह दिला एक सरे दयाशी दुसरे नाही मग तुका म्हणे देह दिला एक सरे तुका म्हणे देह दिला एक सरे दयाशी दुसरे नाही मग शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होई ठेला जय जय कुमार कुमारी
माई संसारती केला पाठी मोरा संसारती केला पाठी मोरा केला पाठी मोरा केला पाठी मोरा संसारती केला पाठ मोरा संसारती केला पाठ मोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला तुका म्हणे देह दिला एक कसरे तुका म्हणे देह दिला एक कसरे जयासी दुसरे नाही मग शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन ठेला विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संसारतीही केला पाठ मोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगी होऊन केला. आजच्या सेवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे. तात्यांचं पहिलं पुण्यस्मरण. त्यांचं कार्य लोक सांगतात ते ऐकूनच काय होतं,
तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे. स्तुती करण्यासारखी माणसं जन्माला येतात, आपल्यातच असतात, आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवतात, वेगळा ठसा उमटतात आणि निघून जातात. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्तीने. आणि मग हे करत असताना त्यांनी लौकिक संसाराकडे कधी मागं वळून बघितलं नाही. लोकांच्या सांगण्यावरून बघितल्यानंतर ओळखतं, एवढं असून वारकरी असून भाग्याचं लक्षण आहे महाराज. कारण धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. एरवी लौकिक पद प्रतिष्ठा पुष्कळ मिळतील, पण माळ गळ्यात येणं, पंढरीच्या वाटेला चालणं, आनंदी देऊ ही सात्विक तीर्थक्षेत्र आहेत महाराज. हे भाग्यानं भेटतं. परत मानवी जन्म मिळेल असं सांगता यायचं. येऊ जन्माला आम्ही आणि परदेशात आलो तर मग तिथं गंगा असत नाही, पंढरपूर नाही, पांडुरंग नाही. पण भाग्यानं मी जन्माला आलो हे कळणं महाराज, ही समज असणं हे भाग्याचं लक्षण आहे. पुष्कळ अभ्यास करता येईल, सगळं करता येईल, पण अंमलबजावणी वर्तणुकीत येणं आणि तसं जीवन जगणं फार फार दुर्मिळ आहे. पण असे महापुरुष म्हणावं का महाराज आमच्यातच राहतात. केवढा मोठा त्याग असतो, त्यांचा काय हेतू असेल देव जाणे. संकल्प कसे आले असतील त्यांच्याकडं. 1 वर्ष झालं त्यांच्या आठवणीनं लोक आजही डोळ्यात पाणी येतं. यावरून त्यांच्या कार्याची आम्हाला काय कळते, महती कळते. वास्तविक तुकोबाराया स्तुती करत नाहीत कोणाचीच पांडुरंगाशिवाय. येरा मानवाची वर्ण नाही म्हणतात. पण सद्गुणी माणसांच्यासाठी त्यांनी पुष्कळ अभंग खर्च केलेले आहेत. मोकळे मन रसाळ वाणी अभंग बघा. नसावे उशाळ मग मानिती सकळ, शुद्ध विजयापोटी कळे रसाळ. किती किती त्यांच्या अभंग आहेत चांगले. जोडून या धन उत्तम व्यवहारामध्ये किती ग्रहस्थ असतं याचं वर्णन करतात. म्हणजे तुकोबारायांनी सद्गुणांचं वर्णन केलेलं आहे. ज्यांच्या अंतःकरणात अशी लोकांच्या विषयी, समाजाविषयी, आपल्या सर्व भूतदयेविषयी महाराज ज्यांच्या अंतःकरणात जागा आहे, वाव आहे. मधुरा वाणी ओठी नि तुका म्हणे वाव पोटी. असं ज्यांचं जगणं आहे त्यांच्याकरता तुकोबाराया आजही नमस्कार करतात. त्यांच्या पायावर माझं दंडवत असेल. कारण असं सत्कृत्य करत 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 आम्ही पुण्य थोडं 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 जमा होत गेलं. महाराज पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. आणि पुण्य काय आम्ही पाहिलेलं नाही, सुख अनुभवतोय, पण ते कशामुळं आलंय हेही माहिती नाही. त्यामुळे सत्कृत्य करत राहणं एवढं मात्र आपल्या हातात आहे. तुका म्हणे व्हावे सत्य कर्मा व्हावे साह्य. महाराज एखाद्या सायकल जड जात असेल तर ढकलणं हे सुद्धा महाराज सत्कर्म आहे. ती वाड्याची असो, वैरणीची असो, कशाची असो, त्या माणसाला जे हलकं जातं त्याच्या चेहऱ्याला हसू हेच पुण्य आहे महाराज. आणि त्या पुण्याची मोल पैशात करता येत नाही. म्हणून विशेष पुण्य सांगितलेलं आहे. वैकुंठ भुवनी घर केले, स्वर्गात जाण्याकरता विशेष पुण्य, कैलासात जाण्याकरता विशेष पुण्य, नरकात मानवी जन्माला येण्याकरता विशेष 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 असं पुण्य सांगितलं आहे. आणि त्यातूनही शुद्ध पुण्य जोडल्याशिवाय नारायण परमात्मा भेटत नाही. आणि मग असं चांगलं पुण्य उत्पत्ती करत 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 जी माणसं महाराज आपला मार्ग आक्रमण करतात. आणि मग काय मानवी जन्माला शेवट महाराज काळाचा आहे. प्रत्येकावर काळ महाराज घिरट्या घालत आहे. म्हणून उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. भय आहे काळाचं. त्या निमित्तानं महाराज 1 वर्ष आज झाली त्यांच्या जाण्यानं पोकळी भरून निघत नाही, पण स्मरण मात्र राहतं त्यांनी केलेल्या कृतीचं. कारण उपकार काय असतात हे पैशावर नाही मोजले जात. दुष्काळ पडला की धान्याची किंमत कळते. इकडं तेवढं सोनं वतावून इकडं तेवढंच धान्य. तसे काय उपकार कोणावर त्यांनी केले. जवळ बसलेल्या माणसांना आपणासारखे. कधी त्यांनी स्वार्थासाठी म्हणून कोणाला जवळ केलं नाही अशी सगळीच माणसं म्हणतात. यावरून त्यांचं कार्य करतं. आणि समाजानं महाराज एक सामान्य माणसावर, तुम्ही आम्ही सामान्यच आहोत, आम्ही काय विशेष नाही, पण गावचं काहीतरी हित करतील, भलं करतील म्हणून महाराज मागल्या 4-5 वर्षामध्ये त्यांना लोकनियुक्त सरपंच करणं इतकं सोपं नाही. सगळ्या समाजानं आदरानं त्यांना हे पद देणं आणि त्या पदासाठी त्यांनी विशेष आपलं आयुष्य खर्ची घालणं, तशी कामं करणं हे चांगलं आहे महाराज. सज्जनाचं लक्षण आहे. तुका म्हणे तैशा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे. आणि मग अशा महापुरुषांचं लक्ष नसतं, घराकडं नसतं, कोणाकडं नसतं. त्यांनी जे आपलं नेम धरलेला आहे ध्येय, त्या ध्येयाकडेच त्यांचं लक्ष असतं सतत. म्हणून निश्चय न टिकणारी माणसाशी दुर्मिळ आहे. म्हणून आज 1 वर्ष झालं त्यांच्या निमित्तानं. आज आमच्या धर्मशास्त्राच्या हिशेबाने बघायला गेलं तर वर्ष श्राद्ध म्हणे करावं लागतं. जीवाचा पुढला प्रवास आहे तो वासनामय आहे.
1 वर्ष जीव तो वासनामय सूक्ष्म देहामध्ये फिरत असतो आणि स्वतंत्र जीवाला स्वतःला जन्म घेण्याचं सामर्थ्य नाही. ते देवानं द्यावं लागतं. ईश्वराची ती व्यवस्था आहे. तोपर्यंत जीव महाराज वैतरणी नदीच्या काठापर्यंत प्रवास करतो. तिथून प्रवास आहे तो आजच्या दिवसापासून सुरू होतो असं शास्त्र सांगतं, पुराणं सांगतात. विशेष करून गरुड पुराणामध्ये पुष्कळ याचं महात्म्य वर्णन केलं आहे. आणि वैतरणी नदी म्हणजे काय, पाण्याची नदी नव्हे, शुद्ध. तिथं रक्तपू मांस चिखल सगळं आहे. त्यातून पार होण्याकरता मग उरलेल्या आपल्या लोकांनी पितरांच्या करता काहीतरी आजच्या दिवशी अन्नदान द्यावं, अग्नीची पूजा करावी, पिंडदान करावे, शुद्ध ब्राह्मण भोजन घालावं. नाही जमलं तर आम्ही वारकरी आहोत, वारकऱ्याचं तरी निदान भोजन व्हावं. असे काहीतरी चांगले धर्मशास्त्राने आम्हाला नियम सांगितले. म्हणून आजच्या दिवशी अग्नोकरण, ब्राह्मण भोजन, पिंडदान या 3 क्रिया सांगितल्या आणि ह्या विशेष आदरानं कराव्यात महाराज. उगाच अज्ञानी मनुष्याचं कोणाचं तरी ऐकून हे धर्मशास्त्राचे नियम मोडू नयेत. कारण आता समाज शिकलेला आहे, प्रत्येक गोष्टीला आरसा मागतोय, काहीतरी प्रमाण द्यावं म्हणतोय. प्रमाण न देणाऱ्या गोष्टी या जगामध्ये आहेत आणि त्या अव्यक्त आहेत. म्हणून ज्ञानोबा सांगतात अव्यक्त निराकार जेथून चराचर. हरी दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. ज्यानं बघितलाय त्याला सांगता येत नाही. जो सांगतोय त्यानं बघितलेला आहे. अशी मोठी अडचण आमच्यामध्ये आहे. पण शहाण्या मनुष्याने डोळे झाकून संतांच्यावर विश्वास ठेवावा. एक वेळ आईवडिलांच्यावर विश्वास नसेल तरी हरकत नाही, गुरुवर एक वेळ विश्वास कमी असला तरी हरकत नाही, पण संतांच्यावर मात्र विश्वास पाहिजे. कारण सगळेच गुरु काय ब्रह्मज्ञानी आणि साक्षात सगळं तुम्हाला ब्रह्मज्ञान अपरोक्ष देतील असे नाही. पण संतांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा. संतांचं जीवन समजुतीचं जीवन आहे, त्यांना कळालेलं आहे आणि त्यांचं अपार पुण्य मागं आहे. आणि त्या पुण्याच्या बळावरच आज महाराज आळंदीचा सोहळा सुरू आहे, देहूचं बीज सुरू आहे. अनेक आजही मीराबाईंचं नाव निघतं. बहुता सुकृताची पुष्कळ पुण्य त्यांच्या मागं उभं आहे. त्यांचं काय फाउंडेशन नाही, काय संस्थान नाही, काही नाही. त्यांचं नाव मीराबाई काय माझ्या मावशी आहेत का आजी आहे का माझी नाव का आम्ही काढतो आनंदानं. मीराबाई म्हटलं की एक नाव समोर उमटतं. कृष्ण भजन काय करावं हे त्यांच्याकडून शिकावं. आणि मग असं जीवन महाराजांनी आयुष्य परमेश्वरासाठी काढलं. त्यांच्या जीवनाचं मोल होत नाही. म्हणून सच्चिदानंद व्हायला निघालेले हे सगळे महापुरुष आहेत. त्याने आम्हाला जी वाट दिली त्या वाटेवर त्यांनी धर्मशास्त्रातून सांगितलं प्रत्येक जीवाची वासना पूर्ण होत नाही, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. उर्वरित वासना चांगल्या घरात जन्माला येऊन त्यांचं जीवन सुरळीत असावं याच्याकरता सुचिनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो अभिजायते. ज्ञानोबा या भगवद्गीतेतही सांगतात. अशा चांगल्या कुळामध्ये तो जन्म घेतो आणि आपला उद्धार करून घेतो असते असते असते. म्हणून आपला पूर्वजन्म, वर्तमान जन्म, येणारा पुढला जन्म या सगळ्या पुनर्जन्म त्याला म्हणतात. ह्या तिन्ही जन्माची व्यवस्था पटवून घ्यावी, कळवून घ्यायचं. मग यातून आम्हाला काय फक्त कळवून घ्यायचं, धर्मशास्त्र सांगते ते कळत राहायचं. आजचा निमित्त ग्रहस्थ आश्रमासाठी पर्व काळ आहे महाराज. मुलांच्या करता आज पर्व काळ आहे. आज काय जे दान देतील, आज काय जे अन्नदान करतील, काय जे महाराज अगदी पाण्यापासून वस्तू काहीही देण्यापर्यंत आजचा दिवस महाराज त्यांच्याकरता पुण्यपावन आहे. आणि ही संधी परत भेटत ही पुढल्याच वर्षी भेटणार. म्हणून ज्ञानोबा सांगतात अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते का जीवित्व सरली आता ते पितृत्ववरी. पितृलोक हा देवलोकापेक्षा श्रेष्ठ मानलेला आहे महाराज. यांती देवव्रता देवान पितृज्ञांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्याजुनोपिमाम. की पितरांची व्रत जी करतात, पितरांच्या करता काही कल्याणमय कार्य करतात ते मनुष्य पितरांच्याच गतीला पोचतात. आणि पितृलोक हा समर्थ आहे आणि त्याने दिलेला आशीर्वाद हा महाराज घरच्या कल्याणाकरता उपयोगाला येतो. पितरांचा आशीर्वाद असतील तर प्रजा पुढं वाढते. पितरांचे आशीर्वाद असतील तर घर बांधता येतं. घर स्वतःच्या पैशावरणी बळावर बांधलं जात नाही. कोणाचा गैरसमज असतो पैसे असले की घर होतंय. मग आम्ही आजाच्या घरात का राहिला असता? आजानं विहीर काढायची नाही. आम्ही काही ढोरणी जनावर काय घेतली, 2 गाड्या घेतल्या असल्या तर, नाहीतर आमचं सगळं जुन्यावरच चाललंय. महाराज एक कोणतरी महापुरुष असतो घरामध्ये, तो निष्काम म्हणजे नातवापर्यंत उपयोगाला यावं असा भावी दृष्टीचा विचार करून महाराज आजोबा कार्य करत असतो. फार पैसे नसतात त्यांच्याकडे, पण अपार शक्ती असते, पुण्य असतं त्यांचं. आणि त्यांच्या बळावर हे कार्य चाललेलं असतं. पण त्यांनी केलेलं सहजासहजी मोडायच्या भानगडीत पडू, जागा घेऊन दुसरीकडे बांधावं. पण त्यांनी केलेल्या भावना आहेत त्यामध्ये, त्यांनी केलेले पुजलेले देव आहेत, त्यांनी बसलेली ठिकाणं आहेत.
आज अकोला बाळूमामांचं छोटं जन्मघर आहे, ते मोडून नवीन बांधता येत नाही तिथं. ज्या घरात ते जन्माला आले ते भूमी बघता आहे तशी दिसावी, एक भावना असावी म्हणून तिथं भेट देतात. तसं आमचे देखील जुन्या लोकांनी काही जे केलेलं आहे ते केलेलं कृत्य त्यांच्या पुण्याईच्या बळावर त्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्हाला त्यांच्याकरता काय करता येईल तर आज एक संकल्पांना पुण्य देता येईल, अन्नदान देता येईल. आणि हे पूर्वजांनी आमच्या केलेलं आहे. भीष्माचार्याने शंतनू राजाचं श्राद्ध गंगेच्या काठाला घालत असताना पिंड करत होते भीष्माचार्य. भीष्माचार्य महान भगवत भक्त आहेत, ब्रह्मचार्य पाळलेलं आहे त्यांनी, पण शंतनू हे वडील आहेत. आणि मग त्यांच्याकरता त्यांनी काय केलं, त्यांच्या तिथीला पिंडदान करत असताना शंतनूने गंगेतून हात वर काढला. भीष्माला म्हणाले, देवव्रता मला आता भूक लागलेली आहे, ते पिंड करू सुद्धा नकोस म्हणाले. तसेच दे कणकीचे गोळे माझ्या हातात, पूजा देखील करू. शंतनूने पिंडदान देणाराही महाराज योग्य त्याचा होता, घेणारेही किती. महाभारताचे मुख्य पात्र ती. शंतनूने पिंडदान ग्रहण केलं आणि आशीर्वाद दिला भीष्मांच्यासाठी, अमोघ आशीर्वाद दिला. म्हणजे भीष्माचार्यांच्या पेक्षा तर आम्ही ज्ञानी नाही, पण आपण ते करायला पाहिजे. भगवान रामप्रभूंनी रामायणात देखील आपल्या वडिलांचं श्राद्ध करत असताना इंगुदी नावाची फळं आणली झाडाची, आणि महाराज पळसाच्या पानावर त्यांनी ती पूजा करून ती अन्न तर्पण केलं दशरथ राजांच्या करता. म्हणजे इथं देव जरी आले तरी ते देखील धर्मशास्त्राची नियम पाळतात. आम्ही सामान्य लोकांनी पाळलं पाहिजे. इतरांचं न ऐकता आपल्या पूर्वजांच्या आधार आम्हाला ते काहीतरी त्यांचं स्मरण होतंय नाही त्या निमित्तानं. म्हणून अगदी शेवटचा पर्याय सांगतात, आजच्या निमित्तानं निदान वर हात करून नाही तर काय द्यायला जमलं तर पाणी तरी एखाद्याला घोटभर पाजावं आजच्या दिवशी. नाही जमलं तर रडावं तरी त्यांच्या निमित्तानं, डोळ्यातनं तरी पाणी यावं. आणि हे जर नाही करता आलं तर मग नरकाशिवाय आम्हाला गती नाही. म्हणून जाणीव असावी, कृतज्ञता असावी. आजचा दिवस कृतज्ञतेचा आहे. त्यांनी केलेलं कार्य महाराज हे लक्षात ठेवायचं. शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाडे, शोक करत नाही बसायचं. त्यांनी रडायसारखं काय केलेलं, लोक नाव काढतात म्हटल्यावर रडायसारखं केलं का? अनेकांना रडवून गेलेल्या माणसांच्यासाठी काय आठवणी काढायच्या. त्यांनी काय केलेलं आहे, चांगलं कृत्य केलेलं आहे. त्यांच्याकरता शोक, आज रडायचं नाही त्यांच्या निमित्तानं, त्यांना दुःख होतंय वर. त्यांनी काय सांगितलंय तो मार्ग आक्रमण करायचा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मार्ग घेता मी. म्हणून संसारात देखील त्यांनी काय निष्काम भावनेनं कार्य केलं असेल ते जमतंय तेवढं करायचं. सगळंच काही धर्म, सगळा संसार उद्ध्वस्त करून नाही करायचं. आपल्याला देखील ठेवायचं आहे मागं कर्तव्य आहे. आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही का संन्याशी नव्हे. मुलाबाळांच्या करता जमाबंदी करून ठेवायचे. आणि मग उरलेलं धन आहे ते सत्कार्याकरता, त्यांच्या स्मृती करता वापरता येईल. आणि मग लोकोपयोगी कामं करता येतात. महाराज आज जलकुंभ दिला त्यांनी महाराज, सर्वसामान्य लोकांच्या सेवेची गोष्ट आहे ती, टँकर पाण्याचा. आणि मग अशा गोष्टी करता येतात. हे एक परोपकाराचंच काम आहे. असं करत करत सत्कृत्य करत करत महाराज आम्हाला एक उंची गाठता येते की जिथं मानवी मनाची पूर्तता होते. शारीरिक गरजा पूर्ण करणं याच्याकरता आमचा जन्म नाही, आम्हाला मन पूर्ण करायचं. आणि मन पूर्ण होतं हे वासना संपल्याशिवाय पूर्ण होत, निर्वासन होता आलं पाहिजे. आणि असं मग होण्याकरता ही सगळी कृत्य करता आली पाहिजेत. अगदी तुकोबारायाने देखील आपल्या वडिलांचं श्राद्ध घातलं. चरित्रात कथा आहे त्यांच्या. जिजाई म्हणते की एके दिवशी जिजाई निश्चित तुकोबारायेशी पुसत, आजी तुझ्या वडिलांच्या पुण्यतीत साहित्य किंचित असे ना, घरात काहीतरी साहित्य असावं म्हणून ती जिजाई तुकोबारायांना जागी करते. तुकोबाराय म्हणतात मी रानात जाऊन भाजी आणतो आणि भाजी करून पितरांना जेवण घाल. आता त्यांच्या घरात काय महाराज काही नव्हतं, पूर्वी होतं ते त्यांनी घालवलं. आणि उरलेलं काय, पांडुरंगाच्या नामस्मरणाच्या बळावर जो काही चालला होता तो प्रारब्धानं संसार चाललेला. आणि अशा वेळात तुकोबाराया भाजी आणण्याकरता गेले रानात. संकल्प केलेला आहे आज मी पितर जेवायला घालीन म्हणून. इकडे पांडुरंगाला काळजी पडली की निदान 12 वाजता तर नैवेद्य तयार व्हायला पाहिजे. तुकोबारायांचं जाणं फक्त घरात हातात होतं, त्यांच्या येणं हातात. आमचं भजन्यांचं सुद्धा तसंच व्हायला पाहिजे, जाणं हातात पाहिजे, फक्त येणं आपल्या हातात असू नये. तुकोबाराया गेल्यानंतर तिथे एका शेतकऱ्याचा गहू उपटायला सुरू होता. त्या काळात उपडून काढत होते. ते शेतकरी म्हणाले आता कुठं जातोस बाबा, यातच काहीतरी काम करत, 4 पिंड्या तुला यातल्या बांधून देतो. तुकोबाराया काय अंग कुचराई करून काम करणारे नव्हत. त्यांनी महाराज 4 पाती धरल्या. ते अगदी सगळ्यांच्या पेक्षा पुष्कळ काम केलं. शेतकऱ्याला ते आनंद वाटला.
सगळे लोक सुट्टी झाली निघून गेले, पण तुकोबारायांना घरला यायचं काय भान. पांडुरंग ध्यानी पांडुरंग, सदैव पांडुरंगाचं चिंतन. देह काय काम करत होता, देहाकडे त्यांची वृत्तीच नव्हती. आणि अशा वेळेत पांडुरंगानं त्यांची आठवण आली. मला तुकोबारायांचं रूप धारण केलं. डाळ कणिक घृत तांदूळ सुंठ मिरे जिरे सकळ शाखा गूळ दशविध पायसान्न सगळं अष्टमहासिद्धी सह महाराज सगळं साहित्य घेऊन पांडुरंग परमात्मा देहूच्या तुकोबारायांच्या अंगणात उतरला. आता जिथं पांडुरंग परमात्माला तिथं राही रखुमाई सत्यभामा सगळ्याच आल्या. आता ते जेवण करणार ते आमच्या भाषेत कॅटरर म्हणण्यात काय कॅटरर्स म्हणतात ना, ते कॅटरर्स म्हणा. आता काय ते आता सगळ्या जगाला जीव घालणारा परमात्मा जिथं आल्यानंतर आता काय तिथं ऊन पडतंय. तुकोबारायांची पत्नी जिजाई म्हणते की तुम्ही एवढं साहित्य कुठून आणलं, तर म्हणाले आज वडिलांची पुण्यतिथी आहे. तिला वाटायचं हे तुकोबारायचं आहे, पण वास्तविक तो पांडुरंग परमात्मा. आणि शेवटी पांडुरंग रूपी तुकोबारायांनी जाऊन भांडी आणली, भाड्यानं जेवण केलं, सगळी व्यवस्था केली. सगळ्या देहू असे यानं आमंत्रण दिलं. घरोवरी जावोनी सत्वर आमंत्रण देतशे शारंगधर आमचे घरीत आहेत पितर यावे सत्वर भोजना. सगळ्यांनी जेवणाला यावं म्हणून पाया पडून देव सांगून आला देहू. हे श्राद्ध कोणाचं आहे हो? तुकोबारायांच्या वडिलांचं. आणि काम कोण करावं लागलंय? पांडुरंगाला. काय म्हणजे केवढे ऋण असेल तुकोबारायांचं देवावर. हे सगळं महाराज पंगती पडल्या इंद्रायणीच्या काठाला. सगळ्यांना हस्तपाद प्रक्षालन, प्रत्येकाचे पाय पुसले तुकोबारायांचे पांडुरंगाने तुकोबारायांच्या पितरांच्या निमित्तानं. देहूवासियांचं केवढं भाग्य असेल. एका तुकोबारायासाठी सगळ्यांनी पांडुरंगांच्या हस्ते पाद्यपूजन करून घेतलं. लहान मुलांच्या सकट महाराज सगळ्यांना विडे वाडे सगळी दक्षिणा सुगंधी चंदन सगळं देवानं अर्पण केलं. पंगती उठल्या, पण एवढं करूनही तुकोबाराय जेवायला आले नाहीत. इकडं दुपारची वेळ टळली, अन्न शिल्लक पुष्कळ राहिलं. पांडुरंग रूपी तुकोबारायाच्या रूपात आलेले पांडुरंग परमात्मा जिजाईला म्हणतात. जिजाई म्हणते आता तुम्ही जेवून घ्या, आता भक्ताच्या पत्नीवर असं बसणं व्यवहार चुकीचा आहे. ही भांडी भाड्यानं आणलेत म्हणाले, मी देऊन येतो. म्हणून जे देव इंद्रायणीच्या पात्रामध्ये भांडी धुतलेली निघून गेले. आता काय त्याला व्यवहार नव्हता, नुसता लीला आहे ती देवाची. गुप्त झाले ते महाराज निघूनच आले. आणि इकडं वाट बघते जिजाई वाट बघतात. आणि मग तिकडं तुकोबारायांना आठवण येते संध्याकाळच्या वेळेला, मी आज पितरांना आमंत्रण दिलेलं आहे, संकल्प केलेला आहे, त्यांना मी जीव घालीन. आणि मग येताना लक्षात आलं त्या शेतकऱ्यांना 4 पेंड्या गहू बांधून दिल्या. येत असताना एका आग्या मोहळाला महाराज त्या गव्हाचं कुस लागलं. सगळ्या माश्या उठल्याने महाराजांच्या अंगावर बसल्या. त्यावेळी ते उपनिषदही असे सांगतात, पुराणही असं सांगतात, अन्नदान श्राद्धाच्या निमित्तानं जर नाही घडलं थोडं देखील, तर पितर येऊन आपलं रक्त प्राशन करतात. असा त्यांचा होरा आहे, असा नियम आहे. आणि त्या निमित्तानं तुकोबाराय म्हणतात की माझ्या अंगावर माशा बसल्याचं कारण मी जीव घातलेलं नाही. त्या हातानं माश्या देखील उडवल्या नाहीत. पांडुरंगाने वाऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या माश्या उडवून लावल्या. आणि तुकोबारायांना स्वस्थ घराकडे आणल्यानंतर मग तुकोबारायांनी बघितलं तर जिजाई म्हणते आज संपूर्ण गाव जीवन गेलं म्हणाले. आणि आता हे काय तुम्ही पेंड्या घेऊन कुठणार आहे म्हणाले. म्हणाले ह्या पेंड्याच्या आता सोडून काय कर, गहू काढ आणि भरडून सांजा करणे देवाला जेवू घाल. मग म्हणाले सकाळपासून देहू अखंड जेवलं, त्यावेळी तुम्ही कुठं होता, असं का बुद्धीमध्ये भेद झालाय म्हणाले. तर नाही, मग तुकोबारायांना ते ओळखलं, कळलं की म्हणाले माझ्या रूपानं पांडुरंगानंच माझ्या पितरांची व्यवस्था केलेली. आणि मग देवाने तुकोबारायांनी धावा केला. सगळं देहू जेवलं असेल म्हणाले, पण पांडुरंग मात्र जेवला नसेल, तो उपासी असेल. आणि मग महाराज पांडुरंगाला त्याने आमंत्रण दिलं. पांडुरंग स्वतः हजर झाले. आणि मग गहू आणलेल्या गव्हाचा सांजा भरडून दोघांनी नैवेद्य. म्हणजे जेची जैसे दान तेची तयाचे भोजन म्हणतात. पण देवाचं भोजन हे वेगळं असतं. तो भक्त काय देईल त्यावरच तो समाधानी राहतो. तुकोबारायांच्याबरोबर देव जेवले, संतृप्त झाले. एवढंच हेतू काय की तुकोबारायांच्या सारखा महापुरुष देखील धर्मशास्त्राचं उल्लंघन करत नाही. पण आम्ही सामान्य वारकरी आहोत. सगळ्यांनी महाराज आईचे उपकार आहेत, वडिलांचे उपकार आहेत, लेकुराचे हित आहे, कळवळा आहे त्यांच्या अंतःकरणात, त्याने आतापर्यंत सांभाळलेला आहे. त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव फक्त ठेवणं एवढंच आपल्या हातात आहे. ते पैसे देऊन पूर्ण करता येत नाही. आमचे माणगावचे टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती सांगतात, एका घडीचे स्तनपान न देता एक ब्रह्मांड दान. आईच्या मांडीवर बसून पिलेलं दूध, एक घटकाभर पिलेलं दूध, त्या दुधाची मूल्य किंवा बरोबरी एक ब्रह्मांड दान दिलं तरी होत नाही.
मग आईची किंमत किती होत असेल? मला सांगा मग, आईचे उपकार किती असतील आमच्यावर, वडिलांचे उपकार किती, पूर्वजांचे उपकार किती. म्हणून अशा माझ्या उपकारासाठी तुकोबाराय देवाचे उपकार म्हणतात, पूर्वजांचे उपकार म्हणतात, माझ्या वडिलांची. त्यांनी काय केलं म्हणतात, उपवास पारणी राखीला दारवंता. उपवास पारणी राखीला दारवंता. उपवास पारणी राखीला दारवंता. उपवास पारणी राखीला दारवंता. गेला भोगवटा, गेला भोगवटा, गेला भोगवटा महारागी. उपवास पारणे राखीला दारवंता. उपवास पारणे, उपवास पारणे राखीला दारवंता. आमच्या वडिलांनी उपवास केले, पारणे केली, राखीला दारवंता. देवाचं दार राखलं म्हणतात. महाराज हे दार राखणंच अवघड आहे. सगळं करता येईल पण हे करता येणं शक्य नाही. असं का नाही तर पूर्वपुण्य कमी पडतं. पण एक विचारवान माणूस तरी पाहिजे, नाही तर पूर्वपुण्य तरी बळकट पाहिजे परमार्थात येण्याकरता. निष्काम कर्म करावं अशी बुद्धी उपजायला सुद्धा फार फार पुण्य असावं लागतं. महाराज फायदा लोक बघतात, काहीतरी मिळालं तरच कर्म करावा असा मनुष्याचा एक समज आहे. बरोबर आहे, सकाम कर्म हे असंच असतं. एखादी फॅक्टरी काढायची म्हटल्यावर फायदा बघितल्याशिवाय काढतात का? पण तरी देखील यश येणं न येणं हे मात्र ईश्वराच्या हातात आहे. आपलं पूर्वकर्म त्याला जबाबदार आहे. म्हणून आपण कोणत्या घरात जन्माला यायचं, केवढं शिक्षण घ्यायचं हे ठरलेलं आहे. आईच्या पोटातच असताना विद्या वैसा सगळं काही धन ठरलेलं आहे. याचा अर्थ महत्वाकांक्षा सोडू नये. गरीब आहे म्हणून गरीबातच जगावं असं नाही, श्रीमंत आहे म्हणून श्रीमंतीच वाढवावी असंही नाही. सारासार विचार करून मला काय माझ्या उन्नतीसाठी करता येईल. मानवी जीवन उंच 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 म्हणजे केवढं करायचं, खायचं खायचं म्हणजे काय काय खायचं, बघायचं काय बघायचं, ऐकायचं, ह्या सगळ्या गोष्टी एक मर्यादा आहे. आणि मग ही मर्यादा मानवी जीवनाच्या भोगाची ययाती राजाचं चरित्र ऐकलं की कळते. कितीही ब्रह्मदेवाचं आयुष्य भेटलं आणि सगळ्या जगातली सुख जरी एका मनुष्याला भेटली तर मनुष्य पूर्ण होऊ शकत. भोगे रोग, भोगानं रोग येतात. भोगे कामू वाढे, इंधनी आगीसे हाकाक चढे. म्हणून भोगात समाधान नाही, त्यागात समाधान आहे. आणि त्यागात शांती निरंतर. म्हणून आमचा संप्रदाय त्यागावर आधारित आहे. त्याग हा परमार्थाचा पाया आहे. म्हणून वैराग्याची परमार्थाला फार फार मोठी गरज आहे. ही जी अशी कार्य करणारी मंडळी येतात ती आमच्यासारखीच असतात.
पण विशेष काय होतं, त्यांना एक अनुभव येत राहतो, समज वाढत जाते, समाजाची जाणीव होत राहते आणि जग फिरलं की एक बुद्धी शांत होते महाराज. म्हणून एकतर बहुश्रुत असावं, बहु वाचावं तरी, आणि बघून यावं जग बहिर्मुख कसं आहे हे कळून येतं. आणि कळून आल्यानंतर मग आपणाला काय करायला पाहिजे. तुकोबारायांना काय याची जाणीव नव्हती असं नाही. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, भूतदया गाई पशूंचे पाळण, तान्हेल्या जीवन मना माझे. हे सामान्य जीवन वाटतं महाराज. तुम्हा आम्हाला खाण्याकरता आता काहीच कमी नाही महाराज. जो जिल्हाधिकारी खाणार नाही ते खाणं आहे तुमच्या आमच्याजवळ. मग आमचं तुमचं जीवन कलेक्टरच्या पलीकडे गेलं नाही काय? गेलं की. फक्त आता आम्हाला काही ते पद नाही, तो पगार नाही, प्रतिष्ठा नाही. मग पद प्रतिष्ठा पगार हे काही जेवणाच्या उपयोगाचे आहेत? भूक लागल्यावर पद पाहिजे काय? अन्न पाहिजे? अन्न पाहिजे. आणि अन्न ते महाराज सात्विक अन्न, निर्वाहापुरतं असेल, मोजकं असेल तर म्हणून अंतर्मुख व्हावं, एकांतवासात असावं. महाराज धनगरासारखं जीवन बरं. तेवढी शेरडच पालागोळा करायचा, फिरायचं. हे फार शहाणी झालेली माणसं शहाणी नाही झालेली महाराज. शहाणपणा वेगळा आणि विद्वत्ता वेगळी. शहाण्या मनुष्य कधीही कोणाशी हुजत राहणार नाही. म्हणून परमार्थात वेदांत थोडा वापरायचा आहे. जबाबदारी आहे शहाणपणाची, समजून घ्यायचं आहे सगळ्यांना. आणि मग समजून घेतलेल्या माणसांना गाव सोडावं लागत नाही. ज्याला समजून घेता येत नाही तो मग घर सोडून जातो. समजून घेत नाही ते नवरा बायको वेगळे होतात. समजून घेता येत नाही आई वडिलांची तिथं भांडणं आहेत. समजूत ही पूर्वपुण्यावर अवलंबून, आणि पूर्वपुण्य ज्याचं बळकट आहे त्यालाच हे सगळं जगता येत. म्हणून संसार अवघड म्हणावा तर महाराज अज्ञान्यांच्यासाठी अवघड, सुख म्हणावा तर ज्ञानी पुरुषांच्यासाठी. शुक्ती विख काय म्हणतात, शुक्ती मोती व्याळी विख, की स्वातीचे पियूख. स्वाती नक्षत्रातला पाऊस पडतो, तो सापाच्या तोंडात पडला की विष होतं, आणि ते शिंपल्यात पडला तर मोती होतो. पाणी तेच आहे, पण फरक का झाला तर ज्याच्या त्याच्या त्या स्वभावामुळे झाला. पाणी एकच आहे, जीवन एकाच पद्धतीनं वाहतं, पण ऊसात गोड होतं, मिरचीत तिखट होतं, मिऱ्यात तिखट होतं. असं हे का सांगितलं त्यांनी? हेतू इतकाच, सगळ्यांच्यावर आत्मकृपा आहे, प्रत्येकात तीच चेतना वास्तव्य करते. पण एक घराण्याचा कुळधर्म कुळाचार सांभाळता आला पाहिजे, शालीन कुलीन बोलता आलं पाहिजे, मर्यादित वागता आलं पाहिजे, जसं बोलतोय तसं जगता आलं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी समान अशा घडत आल्या की आस्ते आस्ते अंतःकरणाचा विकास होतो. याला क्रमविकास म्हणतात. आणि क्रमविकास का एका दिवसात होत नाही. पहिलीच्या मुलाला तू मोठा होऊ शिकून असं आई सांगते. मोठा व्हायचं म्हणजे काय तर मोठी PhD व्हायची. मग ते मग कशाला पहिली आणि दुसरी आई मी PhDच्याच वर्गात बशीव जर म्हणाला घेऊन, तर ते शक्य गोंधळून जाईल, भल्यासारखं होईल. पण आज माळ घातली तर नाही, पण आज ही सुरुवात आहे. पंढरीच्या डागा वाटे पुढं मोठं फळ आहे. सखा भेटे विठ्ठल, सखा तोच आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठ्ठल झाला. म्हणून माझ्याबरोबर काय नेमकं आहे, मला मिळवायचं काय असं ज्याचं ठाम ठरलेलं आहे, तो मनुष्य कोणाची वाट बघत नाही. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाव नयेवास आणि कंची. माझ्या कृतीनं कोणाला दुःख होत नाही एवढं झालं म्हणजे पुष्कळ. माझ्या बोलण्यानं कोणाच्या डोळ्यातून पाणी नाही आलं म्हणजे झालं. कुणाचा अंतःकरण न दुखावता महाराज व्यवस्था प्रत्येकाच्या बरोबर जगता आलं पाहिजे. आणि आपल्या कुळाविषयी, धर्माविषयी, जातीविषयी, आपल्या घराविषयी अभिमान असावा, पण त्याचा अहंकार नसावा. जाणीव वेगळी आणि अहंकार वेगळा. आपलं कुळ कोणतं आहे याची प्रत्येकाला जाणीव असावी. महाराज जनक राजाच्या सभेमध्ये अष्टावक्रांनी ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी अष्टावक्रे मुनी आहेत, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, अवस्था त्यांची शुद्ध सात्विक आहे. पण जनकाच्या सभेतले सगळे पंडित लोक हसल्यानंतर ते जनकाला म्हणतात, जनका मी असं समजत होतो की तुझी सभा ही शुद्ध ब्रह्मज्ञानी महापुरुषांची असेल, पण हे तर सगळे सांभारच बसलेले दिसतात म्हणाले. त्यांनी माझ्या चंबड्याकडे बघितलं, माझं अंतःकरण बघितलं नाही. याचा अर्थ त्यांना दोष द्यायचा नव्हता, पण एवढा शुद्ध सात्विक महापुरुष सुद्धा जनकाला बोलू शकतो हे की वास्तव सांगता आलं पाहिजे महाराज. हे इथं तुझं चुकतंय म्हणणारी माणसं पाहिजेत समाजात, आणि ते न सांगणारी माणसं झाली, तोंडपुजेपणा करणारी माणसं झाली, दोन्हीकडे बोलणारी माणसं झाली. त्यामुळे घात होतो समाजाचा. नेमकं समाजाला काय पाहिजे हेच नेमकं कळत नाही. आणि मग जर आपल्याला हित कळत नसेल तर मग आपले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतीत तुका म्हणे माझं संत हसती मी नष्ट असेन म्हणतात, नष्टचर्य असेल. म्हणून आम्हाला ज्या पंक्तीमध्ये बसायचं आहे ती उंची गाठता आली पाहिजे. आणि याला क्रमविकास हे टप्पे आहेत महाराज. आध्यात्मिक, अधिभौतिक,
आणि अधिदैविक अशी चित्ताची शांती होत होत गेली पाहिजे. म्हणून मन असते असते आधी भौतिकातून काढता आलं पाहिजे. किती भौतिक मिळवलं म्हणजे आम्ही सुखी होऊ. सुखाची साधनं गोळा करता येतील, पण सुख रूप होणं हे दुर्मिळ आहे. घर मोठं बांधता येईल, पण झोप येणं मात्र आपल्या हातात नाही. झोपायसाठी घर बांधायचं आहे का घरासाठी झोप घ्यायची नाही, हे नेमकं. माणसाला देवळात झोप लागते, पण घरात झोप लागत नाही. समाधान शांती जी गोष्ट आहे एक वेगळीच आहे जीवनाची. म्हणून अंतःकरणावर संस्कार करायचे. हा विकास फार मोठा आहे परमार्थाचा. या निमित्तानं महाराज मानवी जीवन अभ्यासायला मिळतं. त्या माणसाने कशी कशी कार्य केली असते याचा बारकाव्यानं विचार करायचा. आपल्या घराण्यात काय काय चालत आले, रीतिरिवाज, कुळधर्म. उगाच कोणतरी बाहेरला येऊन माणूस सांगतो आणि हे सगळं बंद करा म्हणतो, याला आधार नाही. आमच्या जुन्या लोकांनी काय केलं, करत राहायचं. करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आंब्याचं झाड लावणं आपल्या हातात आहे. आंबं लागणं हे काम निसर्गाचं आहे. वेळ आल्यावर आंबे लागतातच, पण पाणी घालून जगवणं हे मात्र आपलं काम आहे. म्हणून आपल्या वडिलांनी पुजलेले देव, वडिलांनी केलेले नियम, वडिलांनी चालवलेली वारी, ते कुळधर्म कुळाचार सगळे सांभाळायचे. वारकरी असलो तरी ज्योतिबाला जायचंच, वारकरी असलो तरी रेणुकेला जायचं. हे ज्या ज्या घरात चालत आलेलं आहे त्या घरात सुख शांती नांदते. कारण ह्या सगळ्या गोष्टी धर्म हे सुख देण्याकरताच आहे. धर्मानंच सुख जोडलं जातं. आणि मग ज्याचा त्यानं सांभाळला धर्म तर त्याला ते कवच असतं. सीतामाता अशोक वाटिकेत ज्यावेळी होत्या त्यावेळी त्यांचं रक्षण धर्मानं केलं, त्यांच्या पतिव्रत्य धर्मानं केलं का रामप्रभूंनी रक्षण केलं? राक्षसांच्या तावडीतून त्यांचं रक्षण पातिव्रत्य धर्मानं झालं. तिथं रामप्रभू अजिबात. म्हणून स्वतंत्र पुण्य काहीतरी आपलं असावं. या निमित्तानं महाराज चांगली माणसं येतात जन्माला, काहीतरी असं चांगलं कृत्य करतात समाजासाठी आणि आठवण ठेवून जातात. म्हणून अशा पुरुषांचा त्याग बघायचा. त्यांनी काय केलं, अजून हवे होते बरोबर आहे, पण काय करायचं, देवाला काहीतरी कृपा करायची असते महाराज. कमी वयात जास्त जन्म देऊन त्यांना जर उद्धार करायचा असेल तर थोड्या थोड्या वर्षाचे जन्म देऊन मुक्तही करतो. देवाची लीला कोणाला काय कळेल? अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं धाडस होतं, तेवढंच कळत होतं. हे कळून देखील तो आत गेला, याचा अर्थ तो बाहेर येणार नव्हता. मला सांगा, मग एवढा तेजोमय चंद्राचा अवतार आहे तो अभिमन्यू, देवाचा भातसा आहे. देव तिथं युद्धात सारथ्य करत आहे, एवढं असून देखील त्याला त्यावेळी मरण आलं. हे देवाला कळत नव्हतं का? द्रौपदी विचारते की अभिमन्यू पडला, हे देवा तुला कळत नव्हतं का? मी उठवतो म्हणाले. आता मग जर उठवता येतंय तर मग मरताना तुला वाचवता येत नव्हतं काय? देवाला ती म्हणते, मरायचं सामर्थ्य म्हणजे न मरण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे होतंच तर मग मारलास का म्हणते. आणि मग आता एकदा मारलास तर मग त्याला परत उठवू नको म्हणते. हेतू इतकाच, हे भवितव्य सगळं ईश्वराच्या हातात आहे. पाण्यातल्या माशाचा मार्ग कळत नाही, आकाशातल्या पक्षाचा मार्ग कळत नाही, तसं आमचं भवितव्य स्वतःला कुणालाच कळणं शक्य नाही, ते काय ईश्वरालाच कळेल. म्हणून ईश्वरावर भरवसा ठेवून सदैव बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. आईच्या पोटात असताना ज्याने दुधाची निर्मिती केली त्याच्यावर विश्वास ठेवावा. आई सुद्धा त्यानंच निर्माण केली. म्हणून पहिला नमस्कार ईश्वराला शरणागत जायचं आणि त्याचं जिवंत प्रेम मातेच्या रूपानं आम्हाला मिळाले. म्हणून आई मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, सत्यम वद, धर्मं चर, स्वाध्यायन्मा अप्रमदाः. अभ्यास करायला कंटाळायचं नाही, आई वडिलांची सेवा, खरं बोलणं, हे सामान्य धर्म आहेत महाराज. हे युरोपियन लोकांनीही सांभाळावेत, परदेशातल्याही लोकांनी आणि भारतीयांनी सांभाळावेत. हे काय कुठल्या धर्मासाठी म्हणून मांडलेलं. म्हणून सर्व व्यापक धर्माची अशी उभारणी आमच्या उपनिषदाने, वेदाने, संतांनी आम्हाला सांगितली. आणि तुकोबार आहे त्या निमित्तानं सांगतात, संसारात सगळे तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे, फक्त यातून सुटका करून घ्यायची आहे आम्हाला काळाच्या तावडीत सापडायचं. किती या काळाचा सोसावा लागला सरसा पटोवाटी. सदैव या लक्षस्वरेंशी जर राहिलो तर मुक्त होणार नाही. म्हणून याला एक दिवस पाठ दाखवता आली पाहिजे दृश्य संसाराला. म्हणून आम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून तुकोबाराय उपदेश करतात, ज्याने असा संसाराला महाराज तिळांजली दिली, ज्यांनी पाणी सोडलं त्या संसारावर, त्यांचा हा संत प्रकरणातला वर्णन करणारा अभंग आहे. संसारतीही केला पाठ मोरा, नाही द्रव्यदारा जया चित्ती, शुभाशुभ नाही हर्षामृषंगी, जनार्दन जगी होऊन ठेवा. चाललं संसार केला पाठ
मोरा संसार संसार केला पाठ मोरा संसार केला पाठ मोरा केला पाठमोरा नाही द्रव्यदारा जयाचित्ती. दृश्य संसारात आले तरी त्यांनी कधी पैशावर मोह ठेवला नाही. संतांचं एक वर्णन आहे, त्यांच्या चित्तामध्ये द्रव्यदारा संपत्ती कशाचाही मोह नसतो. निर्माण मोह अजित संग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. सगळे कंप्लीट रिटायरमेंट विनिवृत्त कामा, निवृत्त झालेले. काम क्रोध विकार निघून गेलेले. अंतःकरण एवढं पूतपापा म्हणजे पवित्र झालेलं आहे. मग अशा पुरुषांच्यासाठी सगळ्यात मोठं धन हे पांडुरंगच आहे. कारण त्या धनाला अविनाश आहे, ते स्वयंभू आहे, ते निर्माण करावं लागत नाही, मूळचं आहे ते. अविनाश आनंद घन जुनाट जुगादीचे. मग लौकिक नाण्यावर त्यांचा विश्वास नसतो, अलौकिक आहे परमात्मा. आणि मग असं उच्च पद आहे जिथं गेल्यानंतर त्या पदाला नाश नाही. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. इहलोकामध्ये सगळ्या गोष्टी संपतात, मरावं लागतं, देहही ठेवावा लागतो.
आणि मग तिथं गेल्यानंतर देह सुद्धा, देहानं अमर होणे संतांना अपेक्षित नाही. एक दिवस जावावं लागेल. देह काळाचं खाद्य आहे, प्रत्येकाला काळानं ग्रासलेला आहे. आणि मग असं समजावून घ्यायचं, देह मिथ्या आहे अशी समजूत पटवून निराश व्हायचं नाही. शेवटचा क्षण ज्या दिवशी येईल त्यावेळी तळमळ होणार महाराज. अभ्यास करावा लागेल त्याच्याकडं. हे कीर्तन सांगून शक्य नाही, टाळ वाजवून शक्य काहीच होणार नाही असं नाही मला. साधनेला मूल्य आहे, पण ते ठराविक मूल्य आहे. सगळं मूल्य, पैशानं वस्तू मिळते बरोबर आहे, पण 5 रुपयाला काय 1000 रुपयाची वस्तू मिळणार नाही. 5 रुपये रुपयेच आहे आणि 1000ही रुपयेच आहे. योग्य ते मूल्य आम्ही जोखल्याशिवाय, खर्च केल्याशिवाय योग्य ते फळ आम्हाला मिळणं शक्य. आम्ही टाळ वाजवलं तर होईल पुण्य, पण मुक्त व्हायचं पुण्य नाही. मात्र मुक्त होण्याकरता आम्हाला स्वतंत्र काहीतरी करावं लागेल. पण थोडा साधनेचा वेग वाढवता आला पाहिजे. आणि मग काय होतं आहे, लग्न ठरलेल्या मुलीला पहिल्यांदा काय वाटत नाही, ठरलं की आनंद राहतो थोडा. फक्त एक विषाद होतो, मला एक दिवस जायचं, तारीख जवळ येईल तसं महाराज थोडा तिचा काय वाढत जातो. कारण अजून 4 दिवस आहेत, अजून 2 दिवस आहेत. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष जायची वेळ येते त्यावेळी मात्र ती रडते. किती आनंदाचा क्षण असला, कितीही आवडीचा प्रसंग असला तरी देखील ती जायच्या वेळेला, वियोगाला हे दुःख रडवतच माणसाला. त्यावेळी देह सोडत असताना मात्र जीवाला त्रास हा होतोच. आणि मग त्यावेळची जी तळमळ आहे ती तळमळ जीवाची असते. आणि मग तो जीव, तो देह सोडत असताना मान्य करत नाही महाराज. अपघात झालेली शरीरं बघा, वासना शिल्लक राहते, सहजासहजी ते शरीर सोडावं वाटत नाही. पण फार अवघड आहे. अंतकाळ समजणंही अवघड आहे. अंतकाळ कधी येईल सांगता येत नाही. म्हणून शेवटचा दिस गोड त्यावेळीच म्हणता येईल. देह, आता कपडे जसे खुंटीला आम्ही काढून अडवतोय असा देह सोडता आला पाहिजे. देह समर्पिला, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगभात कामणी आनंद. मी या देहाहून वेगळा आहे, देह मला साधन म्हणून मिळालेलं आहे. पण या देहाला चांगलं वापरायचं, शाकाहारी राहायचं, चांगली युक्त आहार विहार याला नियम चांगलं फिरवाय न्यायचं, याला चांगली तीर्थस्थळं दाखवायची, संतांच्या संगतीत ठेवा, पवित्र सोवळी एकटीचं. पवित्र कशानं होता येईल? अंतःकरणानं पवित्र व्हायचं आहे. व हे पवित्र होत नाही मला. हे असं राखलं तरी अपवित्र आहेच. संध्याकाळपर्यंत हातपाय नाही धुतलं तर आमचा वास मारणारच ठरले. अपवित्र आहे शरीर. कितीही सजवलं तर आणि कोळमा असणार आहे, मूर्ख असणार आहे. शेवट सूर्यास्त होतो त्या पद्धतीने हे शेवटी मावळणार आहे. आणि इंद्रिय मावळली आला बागुल असं समजावून घ्यायचं नाही. मग पवित्र व्हायचं आहे ते अंतःकरण, आणि सोवळं राहायचं आहे वर. देवपूजेसाठी सोवळं पाहिजेच, स्वच्छ होऊन ते केलंच पाहिजे. अंतःकरणातली पवित्रता जपायचीच आहे. मग बाहेरी कर्मे क्षाळला, अंतरी ज्ञाने उजळला, भीतरी ज्ञाने उजळला. मग अशा दोहीकडून पाखाळा, पवित्र आतून आणि पवित्र असे महापुरुष जन्माला आले की महाराज मग त्यांच्या दर्शनात पुण्य असतं. दर्शनाचे प्रशस्ते पुण्य पुरुष. माऊलींना बघितलं ज्या महापुरुषांनी त्या काळात किती पुण्यवान असतील. तुकोबारायांना ज्यांनी सदेह बघितलं किती पुण्यवान असतील. बाळूमामांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, ते नाही कळले असतील भाग वेगळा, पण पुण्यवान माणसं. तो देह तरी त्यांना डोळ्यांनी बघायला भेटला. आणि मग त्यांचं कृत्य, त्यांनी काही जे सांगितलंय ते करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. म्हणून एक गुणाचा महाराज माणूस कोणतरी देव देत असतो. हे दान दिलं वगैरे हे ज्या गोष्टी ते ईश्वराने दिलेले असतात महाराज. व्यक्ती त्या गुणानं शोभतो, दान दिल्यामुळं नाही. जो गुण आहे त्या गुणाची किंमत असते. गुणाच्या किंमतीसाठी आज माणसं गोळा झालेली आहेत. उगाच इथं गोळा झालेली आहेत माणसं कीर्तनासाठी म्हणून नाही. पांडुरंगाची सेवा आहे, आपण फक्त सेवा करत राहायचं आहे. कर्णाकडं धन एवढं नव्हतं दुर्योधना इतकं, धर्मराजा इतकं धन कर्णाकडं नव्हतं. पण दान कसं द्यायचं हे देवाला देखील आश्चर्य वाटायचं. कर्णाची वृत्ती काय, मला मागितल्या द्यायची सवय त्याची. चरित्रात त्यांच्या सांगतात, दाढीला बसले म्हणे, वाटी त्यांची सोन्याची होती रत्नजडीत. तो ब्राह्मण एक आला त्याच वेळी, माझ्या मुलीचं लग्न ठरले, काहीतरी दान द्या. आता ती वेळ दाढीला बसणे ही महाराज असा उच्च वेळ आहे. आणि मग कसं दान द्यायचं महाराज? लगेच डाव्या हातानं ती वाटीच उचलली, नीट दिली. ती म्हणाले, ब्राह्मण आहे मी. म्हणाले, डाव्या हातानं दान देतात काय? डाव्या हातानं ग्रहण करायचं नाही. म्हणाले, हे उजव्या हाताला घे, तोपर्यंत बुद्धी जर बदलली तर काय सांगतोस? म्हणाले, घे आणि जा. आम्ही सांगून दान द्यायचं, मग ते काय फाटे फुटतील सांगता यायचं. वर्गणी किती देऊ देवळात म्हणून घरात विचारा आलेलं बरं काय तिथंच देऊन आलेलं बरं? घरात आल्या म्हणून 500 कशाला दिली, 100 द्यायची असती त्या मापाची.
मग आता ते चुकचुकायचं आणि मग त्याच्यापेक्षा देऊन यायचं, ते बोलायचं सुद्धा नाही. सत्कृत्य केलेलं कधी वाचेच्या पिंपळावर बांधायचं नाही, वाणीनं बोलू देखील नो, म्हणून चातुर्य हरवी महत्व लपवी म्हणतात. हे सगळं आमच्या सत्पुरुषांनी केलेलं आहे. हेतू इतकाच की ही सत्कर्म करत करत आम्हाला काय करायचं आहे महाराज, पुढं प्रवास करायचा आहे. कर्णाकडे दिलेला गुण महाराज, भानुमती दुर्योधनाची पत्नी गंगेच्या काठाने एक दिवस चाललेली असताना कर्ण रथातून तिकडून येत होता. एका ब्राह्मणाला धनाची गरज होती. त्यांनी भानुमतीला कळायच्या अगोदर महाराज तिच्या गळ्यात हात घातला आणि सोन्याचे अलंकार तोडून ब्राह्मणाला दान दिले. भानुमती रडत घराकडे आल्या. दुर्योधनाची पत्नी आहे, सार्वभौम पद आहे दुर्योधनाकडे. तो म्हणतो, तुम्ही ज्याला मित्र म्हणून घेता तो कर्ण इतका आता काय झालेला आहे, वरचढ झालेला आहे, त्याला कोण चाललंय, मी कोण आहे याची जाणीव राहिलेली नाही, आणि त्याने माझा असा अपमान केला, त्या कर्णाला तुम्ही काय करा, दंड द्या. दुर्योधन म्हणतो, काय घडलं सांग. तर एका ब्राह्मणाला काहीतरी धन पाहिजे होतं म्हणून त्यानं माझ्या गळ्यातला हा रत्नहार तोडून दिला. माझ्या अंगाला हात लावायचं हे त्याचं योग्य आहे काय, असं भानुमती दुर्योधनाला विचारते. दुर्योधन म्हणतो, नशीब माझं असं समज की त्या ब्राह्मणाला जर पत्नी पाहिजे असती तर तुलाच उचलून दिली असती म्हणाले. कर्णाच्या दानाविषयी मी काही सांगू शकत नाही, तू घरला आलीस हे भाग्य म्हणतोय माझं. कर्ण दान देण्यात हुशार आहे. औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दगांती ठाकरे. धर्मराजाला घडलं नाही दान द्यायला, ते कर्णाने दिलं. म्हणून दान हे वृत्ती आहे, तो देवाचा गुण आहे. आयका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी अवस्थे. ऐश्वर्य अर्जुनाला दिलं देवान, महाराज विश्वरूप दाखवलं. पण हे देवाचे गुण आहेत असं समजायचं. ज्याच्याजवळ आहे तो देवानं दिलेला एक प्रसाद आहे. म्हणून व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुण. असा पुरुष लोकांना आवडतो का, तर त्यांची दान देण्याची वृत्ती. कोण आलाय बघत नाही, शुभ आहे का अशुभ आहे, माझी परिस्थिती कमी आहे का मोठी आहे, याची त्यांनी कधीच जाणीव केली नाही. हे देवानं दिलेली वृत्ती असते. आमच्याकडे पैसे भरपूर आहेत पण दडवून ठेवायची सवय आहे. काय करूया, भरपूर देतोय देव, मग ते ज्याला द्यायची सवय आहे त्याला तो भरपूर देतोय. मला जमिनीला बी खंडीभर भात काढायचं असलं तर आम्ही खंडीभर पेरतोय काय, 30-35 किलो परवत आहे, 40 किलो, गुंट्याला अर्धा किलो अशा हिशोबाने जरी धरलं तरी 20 किलो 35 किलो एवढं दिलं तर ती खंडीन देते. किती धान्य देते जमीन. पाणी समुद्राला नद्या किती निघून देतात, परत ते बाष्पीभवनानं आणि तो नदीला देतो. म्हणजे हे गुण घ्यावे लागतील आकाशाकडून, समुद्राकडून, पृथ्वीकडून. तसं दान दिल्यानं वाढतं. त्या हिशोबाने महाराज अनेक लोक आज दान देत आहेत, समाजामध्ये लोकोपयोगी कृत्य करत आहेत, कार्य करत आहेत. आणि दान देण्यानं चित्त शुद्ध होतं, पुण्य उत्पन्न होतं. आणि असे पुरुष महाराज ब्रह्मलोकात वास्तव्य करत. पुष्कळ पुष्कळ अशी उदाहरणं दिलेली आहेत महापुरुषांनी. म्हणून संसारात आलेले सगळे लोक तुकोबाराया सांगतात, संसाराला पाठ करतील असं नाही, संसाराकडे तोंड करून गेलेल्याचा विजय झालेला नाही, संसाराकडे पाठ फिरवता आली पाहिजे. म्हणून ज्यांच्या चित्तामध्ये द्रव्यदारा आसक्ती संपलेली आहे, धनाविषयीचा पत्नीविषयीचा ज्यांचा विचार व्यवस्थित जमलेला आहे, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे विष्णून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा, देवाला शरण निघालेले आहेत. हे सगळं भाग्यानं चांगलं असावं. पती पत्नी सगळं जीवन, विवाहित जीवन चांगलं असावं, पण अविवाहितासारखं वागता आलं पाहिजे. विवाहित राहायचंच आहे पण अविवाहितासारखं घरात राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी चरित्र आहे. लक्ष्मणांचं चरित्र, विवाहित होते का अविवाहित, राहिले कसे. रामप्रभू बरोबर वनवास रामप्रभूला दिलता का लक्ष्मणाला. माझ्यासारखा म्हणाल असता, तुला दिली आहे शिक्षा, तुझा बायको करून घेऊन नाव बी रान बी तुझं नाव माझ्या करतो, मी सगळंच करतो म्हणाल. नाही मला ते शक्य. लक्ष्मणाने त्यांच्या सेवेकरता आयुष्य आपलं त्याग दिलं. सीता माता राजकन्या आहे, पवित्र आहे, आदिमाया आहे, त्याग केला, वलकल निसून गेल्या, पायात चप्पल घातली नाही. त्यांचं चरित्र वाचलं, त्यांचं सौंदर्याचं वर्णन करताना किती किती महाभारतात व्यासाने वर्णन केलेलं आहे. बघावं म्हणजे कळते आमचा तोरा कुठं आहे, काय आहे महाराज. आम्ही कुठेतरी 4 कापडं, 4 ब्रँडेड वस्तू, 4 गाड्या, 2 घरं बांधली, तर आम्ही ब्रह्मदेव इंद्र यांची सुद्धा लायकी. म्हणजे पाऊस आज पडणार का नाही हा सुद्धा माणूस, श्रीमंत माणूस सांगतो आज पाऊस पडत नाही. अरे म्हणजे तुझ्याकडे पैसे आलं म्हणजे पावसावर तुझी सत्ता चालते काय. ते बाळूमामाने म्हणावं, त्यांनी शिव्या द्याव्या, ते मंत्रच म्हणायचे त्यांचे. म्हणजे आमची लायकी आपण कळवून घ्यावी. 4 पैसे जवळ आले तर माणसं सगळं मत व्यक्त करतात. असं म्हणजे अमेरिकेनं असं वागलं पाहिजे, भारतानं असं वागलं पाहिजे. आता मला सांगा, जगाची सगळी सृष्टी
निर्माता तो आहे, त्याला किती ज्ञान असेल. ईश्वर कारणवाद त्याला म्हणतात. या जगाला ईश्वर कारण आहे म्हणून ईश्वर शरणांगती, त्याच्या आज्ञा पाळायच्या. मला दिलेलं जुजबी जेवढं जीवन आहे ते माझ्या योग्यतेनं दिलेलं आहे. मी कमवायचं आहे, याच्या पलीकडे मला चांगलं वागता येतं. देवानं सद्बुद्धी दिलेली आहे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. चांगल्या कृत्यासाठी धावून जायचं महाराज, परोपकार करत राहायचा. ते तर शत्रू मित्र बघत बसायचं नाही. धर्मराजाला या जगामध्ये दुष्ट दुर्जन दिसलाच नाही. काय योग्यता असेल अंतःकरणाची. दुर्योधनाला देखील ते सुयोधनच म्हणत होते. काय अंतःकरणाची कोमलता असेल त्यांची. असा महापुरुष या पृथ्वी तलावर आर्यावर्तामध्ये होता, ज्याला दुष्ट दिसलाच नाही. आणि दुर्योधनही होता याच भूमीवर, त्याला कोण सज्जन दिसलाच नाही. देव आला तरी तो बंदीत घाला म्हणतो त्या देवाला, शिष्टाईला आल्यानंतर. म्हणजे असे महापुरुष आमच्या भाग्यानं होऊन गेले आर्यावर्तामध्ये. सावित्री माता यमाबरोबर संवाद करते, माझ्या पतीचे प्राण दे म्हणते. किती जुनाट चरित्र आहे सावित्री मातेचं, फार फार पुराण जुनाट आहे. हेतू इतकाच की एक आर्यातली स्त्री काय करू शकते म्हणून विचार करण्याची गोष्ट आहे महाराज. आज आचार्य प्रशांत सांगतात ते खरं आहे. चूल आणि मूल यामध्ये स्त्रीने अडकून राहू नये. थोड्याशा गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. विज्ञानाची कास थोडी वाढवली पाहिजे. गाडी चालवता आली पाहिजे. व्यवहार करता आले पाहिजेत. फोन चालवता आला पाहिजे. नाही तर मला यातलं काही कळत नाही. सगळं भांडायचं कळते आणि फोनचं कसं कळत नाही, कळवून घ्यायला पाहिजे. थोडी प्रगती केली पाहिजे. विज्ञान हे चांगली गोष्ट आहे, हाताळता आलं पाहिजे. त्याचा गैरवापर करायचा, योग्य तो वापर करून मुलांना वेळ देता आला पाहिजे, शिकवता आलं पाहिजे. महाराज त्या माणसाने जे जे आपल्याला ठोकताळे घालून दिले जुन्या माणसाने ते करत राहायचं. याच्या पलीकडं तुमच्या गावात जुन्या लोकांनी जे भजन चालवलं तेच तुमच्यात चालू आहे ना. काय वेगळं काय भजन असतंय? काही नसतंय. काय फार कपडे घालता येतील, साऊंड सिस्टीम लावता येईल, 2 अभंग पाठ करून म्हणता येईल. याच्या पलीकडे भजनात काय वेगळं असत. आणि मग आमचं भजन वेगळं, तुमचं भजन काय नाही महाराज. देवासाठी म्हणून एकत्र येऊन भजन करणं हा हेतू असला की काम झालं. तुकोबाराय सांगतात संत महापुरुषांचं लक्षण असं नसतं, त्यांच्यात द्वैत नसतं. शुभ अशुभ, सुख दुःख, हर्षामर्ष त्यांच्या अंतःकरणात उठतच नाही. कारण भेदाच्या पलीकडे त्यांची वृत्ती गेलेली असते. नाही, शेवटी भेदमय वृत्तीच त्यांची संपलेली असते, बाधित झालेली असते. आता फक्त देह उरलेला आहे, तो परोपकारा करता. तुका म्हणे आता उरलो उपकारा होता. म्हणून तुका म्हणे देह दिला एक सरे, जयाशी दुसरे नाही. मग फक्त देह समाजासाठी. तुकोबारायांचं चरित्र बघा, त्यांनी किती परोपकाराच्या गोष्टी केलेल्या आहेत. चरित्र वाचलं की कळतं तुकोबारायांची उंची. एवढं महापुरुष का झाले असतील. शिवाजीराजांचं चरित्र, देहावर उदास. संभाजीराजाने किती मोठं चरित्र केलं. गाडगे बाबा, आंबेडकर महाराज, अगदी सिंधुताई सपकाळ, बाबा आमटे, मदर तेरेसा, ही अलीकडली सगळी मंडळी आहेत. टिळकांच्यासारखी ही सगळे महाराज हे समाजसुधारक जरी असले तरी त्याग आहे त्यांचा समाजासाठी. आपलं आयुष्य आपल्याकरता न जगता समाजाकरता जगले. आणि मग त्याच्याकरता वेळ दिला. आम्हाला आमच्या घरच्यातून वेळ देता येत नाही, कारण आमचीच कामं पुष्कळ असल्यामुळं एक दिवस प्रयोग करून बघावा. एखाद्या गलितल्यासाठी वेळ काढावा, एखाद्या मित्रासाठी वेळ काढावा. ही वेळ काढला की कळतं ते मूल्य किती आहे त्या गोष्टीचं. म्हणून असं मोल महाराज. म्हणून आमचं जीवन हे दिवसावर मोजलेलं नाही. आमचं जीवन प्राणावर आहे. आणि प्राण हा कधी अंतिम येईल सांगता यायचं नाही. शेवटचा प्राण आपल्या हातामध्ये नाही. म्हणून प्राण सांभाळायचे, याच्याकरता योग साधना सांगण्यात आली आमच्याकरता. म्हणून हे प्राण जपायचे, फार पळापळ करायची नाही, फार वेगानं श्वासोश्वास होईल अशी कार्य करायची नाहीत. निवांत राहता आलं पाहिजे. आणि मग निवांत राहतो कोणता मनुष्य, जो शांत राहील तोच निवांत राहू शकतो. चंचल चित्ताच्या माणसाची कार्य नव्हेत. तुकोबाराय असे शांत धीर गंभीर समुद्रासारखं त्यांचं जीवन, निश्चय टिकलेले होते. आणि अशा निश्चयाचे ते महामेरू होते. म्हणून तुकोबाराय सांगतात अशा महापुरुषांचं किती गुणवर्णन करावं. दया, क्षमा, शांती ते देवाची वसती. आणि असं मोकळं मन अशी ज्यांच्या अंगावर जबाबदारी आहे ती माणसं महाराज फार विचार करून लागतात. जया श्री कारभार बुद्धिसार दयाची. म्हणून त्यांचे निर्णय काय असतील, कसे असतील. महाराज धर्मराजाला देव खोटं बोल म्हणतो तरी देखील तो खोटं बोलायला तयार होत नाही. आम्ही खरं बोल म्हणून किस्ती कीर्तन ऐकली, खरं बोलूच वाटत नाही. अडचण आहे मोठी. काय ती योग्यता. देव सांगतोय धर्मा हे खोटं बोल, नाही तर मग हे काय द्रोण आज ऐकत निष्पांडवी पृथ्वी करून टाकेल. माझा ऐक हा खोटं बोल, आज हा पडला पाहिजे द्रोण. खोटं बोलायला लावतात. मग कुठंतरी महाराज धर्मराजा तयार होतो. हेतू इतकाच की असे उच्च मूल्यांना जगणारे महापुरुष आमच्यामध्ये होते. त्यांच्याकडे बघितलं की आमचं जीवन किती तकलादून किती छोटं आहे हे कळून येईल. म्हणून चांगल्या गुणांचा एक थोडा संभार आम्ही स्वीकारूया. असते असते जीवन एक उच्च महाराज, एक मन सशक्त बनवूया. आणि दैवी संपत्ती अंतकरणात आली की मग येती अंगावसती लक्षणे, अंतरी देवे धरले ठाणे, आपणची येते तयांचे गुणे जाणे येणे खुंटे वस्तीचे. म्हणून मुक्त होण्याकरता ही वाटचाल आहे. जाणे येणे खुंटे
वस्तीचे. आणि मग दुसरं काहीच नाही, देह सोडला, देहतादात्म्य सुटलं की उरतो तो फक्त महाराज सेवेकरता भाव असतो तो. म्हणून तुका म्हणे देह दिला एक सरे, जयाशी दुसरे नाही मग. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी, जनार्दन जगी हो निठेला. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज बाटू बनाए हल्का मन आगे, 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 बाटू बनाए हल्का मन आगे. सेवा त्यांच्या चरणावर अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय.